नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये लघुलेखक, लघुटंकलेखक, जवान, जवानी वाहन चालक या पदांसाठी सुधारित जाहिरात आजच प्रसिद्ध झालेली आहे. यामध्ये लघुलेखक, लघुटंकलेखक, जवान, जवानी वाहन चालक यासाठी अनुक्रमे 5, 18, 568 आणि 73 पदांची ही जाहिरात सुधारित जाहिरात आज प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या अगोदर 30 मे 2023 रोजी या पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली होती, परंतु ही पदे राज्यस्तरीय संवर्गातून भरण्यात यावी यासाठी त्यावर तात्पुरती स्थगिती होती आणि पुन्हा ही परीक्षा प्रक्रिया सुरू झालेली आहे. यामध्ये लघुलेखक 5 पदे, लघुटंकलेखक 18 पदे, राज्य उत्पादन शुल्क जवान राज्य उत्पादन शुल्क 568 पदे, पदसंख्येत थोडीशी वाढ झालेली आहे. जवानी वाहन चालक 73 पदे आणि जिल्हास्तरीय संवर्गातलं 84 हे जे पद आहे याच्या एकूण 53 जागा उपलब्ध आहेत. लघुलेखकसाठी अनुसूचित जाती 1 पद आहे, विशिष्ट विमुक्त जाती 1 पद आहे, इतर मागास प्रवर्ग 1 पद आहे, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक 1 पद आहे आणि ओपनसाठी 1 पद आहे. आणि ही 5ही पदं सर्वसाधारण सर्वांसाठी आहेत. त्याच्यानंतर लघुटंकलेखकसाठी एकूण जे 18 पद आहेत त्याच्यामध्ये 18 पदांच्या मध्ये इथे वर्गनिहाय ही संख्या दिलेली आहे. अनुसूचित जाती 2, अनुसूचित जमाती 1, विमुक्त जाती 1, भज ब 1, भज क 1, इतर मागास प्रवर्ग 3, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक 2, अराखीव 7 अशी एकूण 18 पदं या ठिकाणी आहेत. त्याच्यानंतर जवानी राज्य उत्पादन शुल्क यासाठी एकूण जी पदसंख्या आहे ही एकूण 568 पदं आहेत. 568 पदांच्या मध्ये अनुसूचित जाती 81, अनुसूचित जमाती 3, विमुक्त जाती 14, भज ब 19 पदं आहेत, भज क 25 पदं आहेत म्हणजे भटक्या जमाती, भज ड 73 पदं आहेत, इतर मागास प्रवर्ग 123 पदं आहेत, विशेष मागास प्रवर्ग 8 पदं आहेत, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक 57 पदं आहेत आणि ओपन खुल्या प्रवर्गासाठी अराखीव अशी 225 पदं आहेत. अशी एकूण 568 पदं आहेत. जवानी वाहन चालक यामध्ये सुद्धा अनुसूचित जातीसाठी 8 पदं आहेत, भटक्या जमाती ब साठी 4 पदं आहेत, भटक्या जमाती क साठी 4 पदं आहेत, भटक्या जमाती ड साठी 5 पदं आहेत, इतर मागास प्रवर्ग 30 पदं आहेत, विशेष मागास प्रवर्ग 3 पदं आहेत, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक 7 पदं आहेत आणि अराखीव म्हणजेच खुल्या प्रवर्गासाठी 12 पदं आहेत. त्याच्यानंतर पुढे राज्य उत्पादन शुल्क जिल्हा स्तरावर जे 84 पद भरावयाचं आहे त्याच्यासाठी अनुसूचित जमाती 1 पद, विमुक्त जाती 1 पद, भटक्या जमाती क 1 पद, इतर मागास प्रवर्ग 3 पदं, विशेष मागास प्रवर्ग 1 पद, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक 1 पद अशी एकूण 8 पदं आहेत. त्यानंतर अनुसूचित जमाती ही प्रत्येक जिल्हा निहाय ही माहिती दिलेली आहे. त्यामध्ये अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क नागपूर 3 पदं आहेत, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क भंडारा 1 पद आहे, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क गोंदिया 1 पद आहे, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क अमरावती 2 पद आहेत, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क वाशिम 2 पद आहेत, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क यवतमाळ 2 पद आहेत, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क बुलढाणा 1 पद आहे, नांदेडसाठी 2 पद आहेत, हिंगोलीसाठी 1 पद आहे, छत्रपती संभाजीनगरसाठी 2 पद आहेत, बीडसाठी 1 पद आहे, धाराशिवसाठी 1 पद आहे, नाशिकसाठी 4 पद आहेत, जळगावसाठी 1 पद आहे, धुळेसाठी 1 पद आहे, कोल्हापूरसाठी 3 पद आहेत, सांगलीसाठी 2 पद आहेत, सातारा 2 पद आहेत. त्याच्यानंतर सिंधुदुर्ग 2 पद आहेत, रत्नागिरी 2 पद आहेत, मुंबई उपनगर 3 पद आहेत, मुंबई शहर 2 पद आहेत. त्यानंतर ठाणे 1 पद आहे, परभणी 1 पद आहे, गडचिरोली 1 पद आहे, अहमदनगर 1 पद आहे, अशी 84 प्रवर्गासाठी पदं आहेत. त्याच्यानंतर या जाहिरातीमध्ये पुढे काही महत्त्वाच्या बाबी स्पष्ट करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये खेळाडू आरक्षणाच्या तरतुदी असतील, दिव्यांग आरक्षणाच्या तरतुदी असतील या दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर दिव्यांग उमेदवारांसाठी लेखनिक किंवा अनुग्रह कालावधीबाबत दिलेला आहे. अनाथ आरक्षण जे आहे याच्याबद्दलच्या तरतुदी आहेत. माजी सैनिकांसाठी आरक्षण या तरतुदी म्हणजे आरक्षणासंदर्भातल्या सर्व तरतुदी आहेत.
आणि त्याच्यानंतर पात्रता दिलेल्या आहेत. याच्यामध्ये लघुलेखक निम्न श्रेणी यासाठी किमान वयोमर्यादा 18 आहे. कमाल वयोमर्यादा 40 आहे. मागासवर्गीय उमेदवारांसाठी 45 आहे. प्रावीण्यप्राप्त खेळाडू 43 वर्ष आहे. मागासवर्गीय आर्थिकदृष्ट्या 43 आहे. त्याच्यानंतर आरक्षणाच्या तरतुदीनुसार वयोमर्यादा शिथिल आहे. त्याच्यानंतर लघुलेखकसाठी 18 आहे आणि कमाल वयोमर्यादा 40-45 आहे. जवानसाठी 18, कमाल वयोमर्यादा 40-45 आहे. जवानी वाहन चालक 18, परत कमाल वयोमर्यादा 40-45 आहे. चपराशीसाठी 18, कमाल वयोमर्यादा 40 किंवा 45 आहे. म्हणजे मध्ये जे शुद्धीपत्रक निघालेलं होतं त्याच्यानुसार इथे बऱ्याच मुलांच्या मनामध्ये संभ्रम होता की वयोमर्यादा कमी करण्यात आलेली आहे, पण तसं नाहीये. ज्या मुलांनी अगोदर फॉर्म भरलेले आहेत त्या सर्व मुलांना परीक्षा देता येतील. किमान वयोमर्यादा जी आहे ही 18 आहे आणि अमागास उमेदवारांसाठी 40 आणि कमाल वयोमर्यादा 45 पर्यंत हे अर्ज भरता येतात. शारीरिक पात्रता आहे, यामध्ये शारीरिक पात्रता जी आहे आणि त्याच्या अगोदर शैक्षणिक पात्रता जी आहे, यामध्ये लघुलेखकसाठी माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण, लघुलेखनाची गती 100 शब्द प्रति मिनिट, मराठी टंकलेखनाची गती 30 शब्द प्रति मिनिट, इंग्रजी टंकलेखनाची गती 40 शब्द प्रति मिनिट. त्याच्यानंतर माध्यमिक शाळा प्रमाणपत्र लघु टंकलेखकसाठी माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण, लघुलेखनाची गती 80 शब्द प्रति मिनिट, मराठी टायपिंग 30 शब्द प्रति मिनिट, इंग्रजी टायपिंग 40 शब्द प्रति मिनिट. जवान राज्य उत्पादन शुल्क माध्यमिक शाळा म्हणजे इयत्ता 10वीची परीक्षा उत्तीर्ण, जवानी वाहन चालक राज्य उत्पादन शुल्क इयत्ता 7वी उत्तीर्ण आणि वाहन चालवण्याचा परवाना किमान हलके 4 चाकी वाहन चालवता यायला हवे. चपराशीसाठी माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण ही शैक्षणिक पात्रता आहे. शारीरिक पात्रता जी आहे याच्यामध्ये उंची किमान 165 सेमी, छाती न फुगवता 79 सेंटीमीटर, महिला उमेदवारांसाठी किमान 160 सेंटीमीटर, उंची जी आहे ती किमान 160 सेंटीमीटर आणि वजन 50 किलोग्रॅम. तर अशा पद्धतीनं याच्या अर्हता दिलेल्या आहेत. त्यानंतर अभ्यासक्रम व परीक्षेचं स्वरूप आहे. लघुलेखक, त्याच्यानंतर जवानी वाहन चालक, त्यानंतर चपराशी या सर्वच पदांसाठी जे विषय आहेत हे विषय समान आहेत. बुद्धिमापन चाचणी, सामान्य ज्ञान, मराठी आणि इंग्रजी. दर्जा जो आहे हा माध्यमिक शालांत परीक्षेचा दर्जा आहे. माध्यम मराठी इंग्रजी अशी दोन्ही माध्यमं आहेत. बुद्धिमापन चाचणीसाठी मराठी व इंग्रजी माध्यम आहे. सामान्य ज्ञानसाठी म्हणजे दोन्ही माध्यमामध्ये प्रश्नपत्रिका उपलब्ध असणार आहे. यामध्ये एकूण लेखी परीक्षा जी आहे ही लघुलेखक, लघु टंकलेखक, जवानी वाहन चालक यांची 120 गुणांची होणार आहे. चपराशी पदासाठी लेखी परीक्षा जी आहे ही 200 गुणांसाठी असणार आहे. लघुलेखक, लघु टंकलेखक, जवान राज्य उत्पादन शुल्क, जवानी वाहन चालक या पदांसाठी जी परीक्षा आहे ही परीक्षा लेखी परीक्षा एकूण 120 गुणांची आहे. मराठी, इंग्रजी, त्याचबरोबर बुद्धिमापन चाचणी, सामान्य ज्ञान प्रत्येक विषयाला 30 प्रश्नसंख्या आहे आणि 30 गुण आहेत. चपराशीसाठी प्रत्येक विषयाला 50 गुण आहे, 50 प्रश्न आहेत आणि 50 गुण म्हणजे 200 गुणांची परीक्षा आहे. अभ्यासक्रम या ठिकाणी नमूद केलेला आहे. बुद्धिमापन चाचणी, सामान्य ज्ञानामध्ये महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल, आधुनिक भारताचा इतिहास, महाराष्ट्राच्या विशेष संदर्भाचं नागरिकशास्त्र, विज्ञान आणि चालू घडामोडी. मराठी व्याकरणाचा जो अभ्यासक्रम आहे हा एमपीएससी स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासक्रमाप्रमाणे सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्यप्रचार, वाक्यात उपयोग तसेच उतार्यावरील प्रश्नांची उत्तर. इंग्रजीमध्ये सुद्धा कॉमन व्होकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, यूज ऑफ इडियम्स अँड फ्रेजेस अँड देअर मिनिंग आणि कॉम्प्रिहेन्शन ऑफ पॅसेज. परीक्षेचे टप्पे जे आहेत हे जवान राज्य उत्पादन शुल्क लेखी परीक्षा 120 गुणांची आहे. शारीरिक चाचणी मैदानी परीक्षा 80 गुणांसाठी आहे. त्याच्यानंतर जवानी वाहन चालकसाठी लेखी परीक्षा 120 गुणांची आहे, शारीरिक चाचणी 80 गुणांची, एकूण 200 गुणांच्या परीक्षा होणार आहेत. जवानी वाहन चालक यासाठी वाहन चालवण्याचे जे विशेष प्रावीण्य अर्हताकारी चाचणी आहे, हलके मोटर वाहन चालवणे आणि जड मोटर वाहन चालवणे हा एक पुढचा टप्पा असेल. चपराशीसाठी फक्त लेखी परीक्षा असेल. लघुलेखक आणि लघु टंकलेखकसाठी लेखी परीक्षा 120 गुणांची आणि
जी स्पीड टेस्ट आहे, लघुलेखन स्किल टेस्ट जी आहे, लघुलेखन कौशल्य व्यावसायिक चाचणी 20 गुणांसाठी, अशी 200 गुणांची परीक्षा असेल. त्याच्यानंतर शारीरिक पात्रता पडताळणी व मैदानी चाचणीचे डिटेल दिलेले आहेत. 1.5 किलोमीटर धावणे 30 गुण आहे, 100 मीटर धावणे 30 गुण आहे, गोळाफेक 20 गुण आहे पुरुष उमेदवारांसाठी. महिला उमेदवारांसाठी 1 किलोमीटर धावणे 30 किलोमीटर, 100 मीटर धावणे 30 किलोमीटर आणि गोळाफेक 1 किलोमीटर धावणे 30 गुण आहेत, 100 मीटर धावणे 30 गुण आहेत आणि गोळाफेक 20 गुण आहेत. इकडे पुरुष उमेदवारांसाठी 1.5 किलोमीटर धावणे 30 गुण आहेत, 100 मीटर धावणे 30 गुण आहेत आणि गोळाफेक 20 गुण आहेत. त्याच्यानंतर महत्वाचा मुद्दा असा आहे की या ठिकाणी प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 25% किंवा 1/4 एवढे गुण एकूण गुणांमधून वजा करण्यात येणार आहेत. निगेटिव्ह मार्किंग सिस्टम या परीक्षेसाठी लागू आहे. हा एक मुद्दा आपल्याला विचारात घ्यावा लागेल. त्याच्यानंतर निवड प्रक्रियेची सविस्तर माहिती याच्यामध्ये दिलेली आहे. प्रतीक्षा सूचीबद्दलची माहिती दिलेली आहे. कागदपत्रांची सविस्तर माहिती तुम्हाला या जाहिरातीमध्ये आहे. अर्ज करण्याचा जो कालावधी आहे तो 17 नोव्हेंबर 2023 ते 1 डिसेंबर 2023 पर्यंत अर्ज करायचे आहेत. त्याच्यानंतर शुल्कही त्याच कालावधीमध्ये तुम्हाला भरायचं आहे. परीक्षा शुल्क जे आहे ते सुद्धा दिलेलं आहे. अराखीव उमेदवारांसाठी 900 रुपये आहे. लघुलेखक टंकलेखकसाठी. जवानसाठी 735 आहे. जवान वाहन चालकसाठी 800 आहे. चपराशीसाठी 800 आहे आणि राखीव प्रवर्गासाठी अनुक्रमे 810, 800, 760, 720 आणि 720 असं परीक्षा शुल्क आहे. अशा पद्धतीने ही सविस्तर जाहिरात तुम्हाला प्रसिद्ध तुमच्यासाठी करण्यात आलेली आहे. तर जे इच्छुक उमेदवार आहेत त्या उमेदवारांनी तत्काळ आपले अर्ज भरावे. याच्या अगोदर जे उमेदवारांनी अर्ज भरलेले आहेत त्यांचे अर्ज देखील आता वयोमर्यादेत तितकासा बदल नसल्यामुळे तेच देखील ग्राह्य असतील. आणि त्याचबरोबर या परीक्षेसंदर्भात काही मार्गदर्शन लागल्यास ओमकार अकॅडमीच्या शी संपर्क साधावा. 9870480875 8070903232 या क्रमांकावर फोन करून आपण परीक्षेच्या संदर्भात मार्गदर्शन मिळवू शकता. ओमकार अकॅडमीच्या वतीने ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅचेस ज्या आहेत ह्या 20 नोव्हेंबर 2023 पासून सुरू होत आहेत. 20 नोव्हेंबर 2023 पासून या परीक्षेसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅचेस सुरू होत आहेत. फास्ट ट्रॅक बॅचेस असतील की जेणेकरून तुमच्याजवळ एक 1.5 महिन्याचा कालावधी आहे. ह्या 1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये अभ्यासक्रम पूर्ण करून तुमचा जास्तीत जास्त सराव करून घेण्याच्या दृष्टीने ही तयारी करून घेतली जाईल. तरी सर्व विद्यार्थ्यांनी या संधीचा अवश्य लाभ घ्यावा. धन्यवाद.